हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण कच्च्या केळ्याचे चिप्स। बघा मस्त असे खुसखुशीत असे होतात ते। तर चला बनवायला सुरुवात करूया। मी हे अर्धा किलो कच्चे केळं आणलेत मार्केटमधून आणि आपण आता तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गॅसवर। एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य आपण एका बाजूला ठेवलेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आणि आता तेल गरम असताना जेव्हा तेल गरम होते तेव्हाच केळ छिलायचं आहे आणि त्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहे। आणि एका वेळेस जेवढे आपल्याला तळता येईल तेवढेच चिप्स बनवायचे, नाहीतर काळे पडतात। या पद्धतीने आपण चिप्स बनवून घ्यायचे आहे। मी केळं स्वच्छ धुवून घेतले होते पाण्याने आणि त्याच्यानंतर आपण हे साल काढून या पद्धतीने केळं बनवून राहिले। तुम्ही असे पण बनवू शकता किंवा सरळ लांब लांब चिप्स काढून पण बनवू शकता। तर या पद्धतीने आपण चिप्स काढून घेतले। आता चिप्स छान गरम तेलामध्ये आपण तळून घ्यायचे आहे। या पद्धतीने सर्व चिप्स टाकून घेतले आणि जे घोळ बनवून ठेवला होता आपण हळद आणि मिठाचा, तो 1 चम्मच त्याच्यामध्ये टाकलेला आहे। तुम्ही जर मीठ आणि हळद नाही खात असेल तर बिना मिठाचे बनवू शकता, साधे तळून घेऊ शकता। तर या पद्धतीने छान असं मीडियम गॅसवरती आपण छान तळून घेतलेले आहे। कुरकुरीत असे हे चिप्स तयार झालेले आहे। तर याला स्टोअर करताना काय करायचं की छान थंड करून घ्यायचं आणि पॉलिथिनमध्ये छान बांधून आपण घरी स्टोअर करून ठेवू शकतो। तर हे 5 ते 6 दिवस छान कुरकुरीत असे हे चिप्स राहतात। तयार आहे आपले केळाचे चिप्स। तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा, खूप मस्त असे लागतात आणि घरी बनवलेले आहेत हे आपण। तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा, खूप मस्त अशी ही चिप्सची रेसिपी आहे। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।